हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट चला मॅच मध्ये जाऊया. शिवप्रेमी गव्हाणे विरुद्ध शांतीदूत कणकवली. सलामीची जोडी मयूर, स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय. शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून मॅचचं सिग्नल येतोय. आशू येतोय गोलंदाजी मार्कवर शांतीदूत कणकवली टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू पॉइंटला दिशा दिली आहे. वन बाउंड चेंडू अडवला जातोय डीपमध्ये. तोपर्यंत एका धावने टीमचं खातं खोललं जातंय, आपलं खातं खोललं जातंय. टीमची धावसंख्या 1. मयूरच्या माध्यमातून मयूर गोरुले, स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय अशी जोडी इथे पाहायला भेटली गव्हाणे टीमच्या माध्यमातून. या अगोदरच्या सामन्यामध्ये शांतीदूत कणकवली टीमने पराभूत केलं होतं शिवप्रेमी गव्हाणे टीमला. पुन्हा एकदा तोच संधी असेल का? आशू येतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वाईटची दाद मागली जाते. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय बॉलरने, परंतु इथे मात्र वाईट घोषित केला जातोय. एका अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. तुम्ही सध्या पाहताय शांतीदूत कणकवली विरुद्ध शिवप्रेमी गव्हाणे अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. ओव्हर विकेट मारा करेल बॉलर आशू आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा त्या दिशेने, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकलेत आशुतोषने. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 3 धावा. टीमची धावसंख्या 3 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. शांतीदूत कणकवली टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर डीपमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार सजवलं गेलंय कणकवली टीमच्या माध्यमातून. हा फुलर लेनचा चेंडू फायदा उठवता आला नाहीये. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु तिथून डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनवरून. तोपर्यंत एकच धाव टीमच्या खात्यामध्ये, अक्षयच्या खात्यामध्ये जाते. टीमची धावसंख्या वाढते. 4 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत शिवप्रेमी गव्हाणे या टीमने. मयूर येतोय. मयूरवरती भरपूर जबाबदारी असेल. मोठे फटके मारावे लागतील या मॅचमध्ये, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आत्ता मात्र उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सपर. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. आक्रमण चढवलंय. एक शॉर्ट पिच डिलेवरी, त्याचा फायदा उठवलाय मयूरने. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सप्पर. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. त्यानंतर सीमारेषा पलीकडे षटकारासाठी आशू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता पुन्हा एकदा शरीरापासून बाहेर ठेवलाय. यष्टीरक्षक थोडेसे मिस झालेत. तोपर्यंत 1 धाव. एकूण 2 धावा या चेंडूवरती ॲड केल्या जातील. 12 धावा. भन्नाट वेग आहे, परंतु तुम्हाला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. कटरचा वापर करावा लागेल. गुडलेंथवरती टप्पा पडल्यानंतर बाहेर न काढता आतमध्ये चेंडू तुम्हाला काढावे लागतील. आशूमध्ये क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची, परंतु आत्तापर्यंत 3 खराब चेंडू फेकलेत. माफ करा 2. आशू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्टंप पिच करण्याचा प्रयत्न इथे
अक्षय बीट झालेत. अक्षयला वाटलं होतं की पुन्हा एकदा चेंडू हा बाहेर जातोय की काय, परंतु टप्पा पडल्यानंतर किंचित आतमध्ये वळण घेतलंय चेंडूने. डॉट चेंडू आशूच्या माध्यमातून पाहायला भेटेल. डॉट जातोय, धावा मिळणार नाहीये शांतिदूत कणकवली टीमच्या माध्यमातून. दुपारच्या सत्रातील ही लढत इथे रखरखत्या उन्हामध्ये शिवप्रेमी गव्हाणे विरुद्ध शांतिदूत कणकवली. हा फुलरलेनचा चेंडू टॅप केलाय, कव्हरला दिशा दिली, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते, वाढते धावसंख्या सिंगल डबल वरती. 13 धावा. मयूर गोरुले याच्या बॅटमधून एक षटकार खेचला गेलाय, ज्याने अप्रतिम बॅटिंग करावी लागेल मयूरला. आणि त्याच्या विरोधात आशुतोष येतोय. हा मात्र कव्हर पॉइंटला षटकार ठोकण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जातोय. तिथे आमचे संयोजक आहेत. षटकारासाठी जातोय कव्हर पॉइंटला. अतिशय दर्जेदार भरपूर वेळ हवेमध्ये चेंडू राहिला आणि त्यानंतर हा चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 19 धावा अशी परिस्थिती आहे. शिवप्रेमी गव्हाणे या टीमची धावसंख्या. शांतिदूत कणकवली ओव्हर क्रमांक 1 पेश करताना आशुतोषने 19 धावा. मयूर गोरुले 2 षटकार त्याच्या बॅटमधून. एक षटकार, पहिला षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेचला, त्यानंतर आत्ता शेवटच्या चेंडूवरती कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून मयूरने षटकार खेचलाय. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. हा मात्र चांगला चेंडू, लॉंग ऑफला चेंडू जातोय. अलाउन द कार्पेट चेंडू आहे, डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. अक्षय आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये. सुशील राणे येतोय. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली, आपल्या टीमला जिंकून दिलं होतं तो सुशील राणे. अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, गुड लेंथवरती टप्पा, त्यानंतर चेंडू थोडासा खालती राहिला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मयूर सारख्या बॅटरला इथे बीट करून गेलाय चेंडू. डॉट फेकलाय सुशील राणेने. शांतिदूत कणकवली टीमचा हा ओव्हर क्रमांक 2 पेश करताना, आशुतोषने ओव्हर क्रमांक 1 पेश करताना तब्बल 19 धावा खर्च केल्या आहेत. परंतु सुशील इथे चांगली गोलंदाजी करताना दिसेल का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. सुशील वरती आक्रमण चढवलंय ते. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर, चेंडू आउट ऑफ पार, षटकार. मयूरच्या बॅटमधून तिसरा षटकार येतोय. अफलातून बॅटिंग इथे पाहायला भेटते. मयूरच्या माध्यमातून सलामीचा बॅटर आहे. संपूर्ण टीमची जबाबदारी सांभाळली आहे. शिवप्रेमी गव्हाणे टीमने सकाळच्या सत्रामध्ये पराभूत झाला होता. शिवप्रेमी गव्हाणे संघ शांतिदूत कणकवलीच्या विरोधात, परंतु आता कमी लेखून चालणार नाहीये. शिवप्रेमी गव्हाणे टीमला या स्पर्धेमध्ये जिवंत आव्हान ठेवायचं असेल तर मात्र विजयी मिळवावा लागेल आणि त्याच्यासाठी हे मोठे फटके सजवले जात आहेत. मयूर असेल पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. कव्हर पॉईंटला चेंडू जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक नाही आहे, स्वतः सुशील जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल मयूर आणि अक्षयच्या माध्यमातून. आणि त्यांच्या डगआउटमध्ये भरपूर हर्ष उल्हास पाहायला भेटते. म्हणजेच काय तर शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या डगआउटमध्ये एक आनंदी वातावरण पाहायला भेटते. टीमची धावसंख्या वाढते. 28 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 3 षटकार खेचले आहेत आतापर्यंत. तोच मयूर स्ट्रायकिंग एंडला. पुल्लर लेनचा फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई जपर, हा फ्लाइट षटकार जाईल. मयूर गोरुलाच्या बॅटमधून 4था षटकार. सुशील राणेवरती आक्रमण चढवलंय. काय अफलातून बॅटिंग शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून. सलामीचा बॅटर मयूर. फुल्लर लेनच्या चेंडूचा फायदा उठवला, षटकार खेचलाय. 4था षटकार याच्या बॅटमधून निघालाय. एका बाजूने चांगली झुंज देतोय, चांगली बॅटिंग करतोय मयूर गोरुले. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर सुशीलला रोकावं लागेल इथे. चांगला चेंडू, यष्टीरक्षक थोडेसे पंबल, परंतु एक चौटी धाव घेण्यात यशस्वी झालेत शांतिदूत कणकवली टीमच्या माध्यमातून. आणि ते 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या. सुशील राणेचा विचार केला तर या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा म्हणजेच काय तर 15 धावा दिल्यात. आशूचा विचार केला तर त्याने 19 धावा खर्च केल्या. सुशीलचा विचार केला तर त्याने 15 धावा दिल्या आहेत. 35 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या. शिवप्रेमी गव्हाणे टीमने चांगली बॅटिंग मयूर आणि अक्षयच्या माध्यमातून. मयूरचा विचार केला तर 4 षटकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेलेत. गुरु राणे येतोय.
चॅलेंजिंग ओव्हर असेल आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. मयूर गोरुलेची वादळी खेळी संपुष्टात येते. या ठिकाणी मिड विकेटला डीप मध्ये अप्रतिम झेल पकडलाय. गुरु राणे त्या ठिकाणी ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज झाले. पहिल्या चेंडूवरती इथे मिड विकेटला अप्रतिम झेल पकडलाय. पहिला धक्का दिलाय शिवप्रेमी गव्हाणे टीमला. टीमची धावसंख्या 1:35. नवीन बॅटर सध्या मैदानात अजय जातोय. या ठिकाणी चॅलेंजिंग ओव्हर असेल. गुरु चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती अष्टपैलू खेळाडूने सेट बॅटर मयूरला डगआउटचा रस्ता दाखवलाय. त्याने 9 चेंडूमध्ये 28 धावांची तडाखेबंद फलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला भेटली. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. एकच धाव, चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाले. तिथे 27 धावा बनवल्या होत्या आपल्या टीमसाठी 9 चेंडू मध्ये. अप्रतिम बॅटिंग मयूरच्या माध्यमातून, परंतु तो सध्या आऊट झालाय. नवीन बॅटर अजय. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्रायकिंग एंडला अक्षय. चॅलेंजिंग ओव्हर म्हणजेच काय 50-50 ओव्हर गुरु पेश करतोय. या ठिकाणी रनिंगमध्ये थोडेसे चुकले आहेत म्हणून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातील. शांती दुधकणकवली टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती विचार केला तर 1:36 अशी परिस्थिती आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. भरपूर उंच ढगामध्ये चेंडू टोलवला इथे आणि हा षटकारासाठी जातोय. अक्षयच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. अक्षय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र फाईन लेगला इथे घोषांकी क्षेत्रामध्ये एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. गुरु येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाहायला भेटतोय. चांगला चेंडू पॉइंटला दिशा दिली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षण येईल का तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान. अजयने माघारी पाठवलंय अक्षयला. शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 चेंडू झालेत. 9 धावा आतापर्यंत दिल्या आहेत. 10 धावापेक्षा जास्त धावा केल्या तर इथे मात्र प्लस मध्ये जाईल शिवप्रेमी गव्हाणे संघ. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा झाल्या आहेत. 9 धावा या ओव्हरमध्ये आल्या आहेत. गुरुच्या चॅलेंजिंग ओव्हर आहे. 10 धावा रन्स कंप्लीट केल्या तर मात्र इथे बोनस पाहायला भेटेल. गुरु येतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक धाव देईल का की डॉट चेंडू फेकेल. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केला आहे परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक पंबल झाले. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. चॅलेंजिंग ओव्हर इथे संपलेली आहे. म्हणजेच काय तर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 46 धावा झाल्या आहेत. परंतु 5 धावा तुम्हाला बोनस मध्ये दिल्या जातील शिवप्रेमी गव्हाणे टीमला. कारण चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तुम्ही 11 धावा बनवल्यात आणि त्यामुळेच की काय तुम्हाला 5 धावा बोनस मध्ये दिल्या जात आहेत. म्हणजे 46 प्लस 5 51 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत शिवप्रेमी गव्हाणे टीमने. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी असेल. निखिल येतोय नवीन गोलंदाज. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावा बोनस मध्ये प्राप्त केल्या शिवप्रेमी गव्हाणे टीमने. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 1:51. शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून निखिल येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू खोदून काढलाय. पाहायचंय लॉंग ऑनला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. फेकी खराब आहे. बॅकअप क्लिअर करतोय की काय सुशील राणे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्याने बॅकअप केलाय. तोपर्यंत एकच धाव. टीमची धावसंख्या 52. लॉस ऑफ 1 विकेट.
लास्ट फोर्थ ओव्हर प्रोग्रेस शिवप्रेमी गव्हाणे टीम. अजय पाहायला भेटेल स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या विरोधात निखिल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र दुसरा धक्का पोहोचेल शिवप्रेमी गव्हाणे टीमला. 52-2 अशी परिस्थिती आहे. शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून अजय इथे बाद झालेत. टीमला बसलेला दुसरा धक्का मानावा लागेल. मयूरने काय बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 9 चेंडूमध्ये 4 षटकार, 27 धावांची आतषबाजी 9 चेंडूमध्ये पाहायला भेटले. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होत आहेत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतील. आकाश अरुण मेस्त्री हे नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतील शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून. 2-52 अशी परिस्थिती आहे सध्या शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून. शेवटचं षटक हाताळतोय शांतिदूत कणकवली टीमचा गोलंदाज मिस्टर निखिल इथे पाहायला भेटेल स्ट्रायकिंग एंडला. आकाश चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 53 धावा. शेवटचा ओव्हरचा खेळ चालू आहे. शांतिदूत कणकवली टीमच्या माध्यमातून लॉंग ऑफला भरपूर लांब लचक षटकार खेचलाय. आमचे कॅमेरामन आहेत त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या बॅक साईडला जाऊन चेंडू पडतोय. आकाशच्या बॅटमधून षटकार पाहायला भेटेल. 6 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते आहे सध्या स्कोर कार्ड वरती. 59-2 अशी परिस्थिती आहे. शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून निखिल वरती आक्रमण चढवलंय. आकाशने खातं खोललंय 6 धावाने. पुन्हा एकदा आकाशच्या अगेन्स्ट इथे निखिल. चांगला चेंडू स्विंग झालाय, ताळमेळ नाहीये, परंतु इथे मात्र सुशील राणे बीट झाले. तोपर्यंत एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत. लेग बायचा सिग्नल पंचांकडून येतोय. तोपर्यंत एक धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. अक्षय येतोय स्ट्रायकिंग एंडला. पाहिजे मोठे फटके मारेल का या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू असेल निखिलचा. आक्रमण करेल का अक्षय इथे. 4 ओव्हरची लढत इथे पाहायला भेटते. शिवप्रेमी गव्हाणे विरुद्ध शांतिदूत कणकवली. निखिलच्या अगेन्स्ट इथे अक्षय आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॉप एज लागलाय. सुशील राणे येतोय की काय, परंतु इथे निखिल स्वतः आला आणि अप्रतिम झेल पकडला आणि अक्षय इथे झेल बाद होतोय. टीमला बसलेला तिसरा धक्का म्हणावा लागेल शिवप्रेमी गव्हाणे टीमला. आता मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या 60 धावा बनवल्यात. विजयासाठी 61 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. 3 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी. 60 धावा बनवल्यात, 61 धावा बनवायच्या आहेत शांतिदूत कणकवली टीमला. टॉस जिंकला होता, इथे मात्र चांगली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. विजयी 61 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय शांतिदूत कणकवली टीमला. बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटली, परंतु आशू गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केलेत. सुशील राणेचा विचार केला तर त्याने 15 धावा खर्च केलेत. मयूरचा विचार केला तर बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 27 धावा. अक्षयचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 9 चेंडू 12 धावांचं योगदान दिलंय अक्षयने. आकाशने एका बाजूने चांगले फटके सजवले, 60 धावा बनवल्यात. विजयासाठी 61 धावांची आवश्यकता. शांतिदूत कणकवली तुम्ही सध्या पाहताय FCC चॅम्पियन ट्रॉफी, म्हणजेच काय तर फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे गाडीवाडी यांची ही भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. प्रेक्षकांना सूचना असेल, भाग्यवान विजेता लकी ड्रॉ इथे आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉ आमच्या मुख्य व्यासपीठावरती काढण्यात येईल, परंतु लकी ड्रॉची कुपन
ला विक्रीला सुरुवात झाली आहे. कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहेत आणि 10 रुपयामध्ये तुम्ही 4 भाग्यवान विजेते संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जिओ फोन आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे श्री मंदार वाडेकर सर वाघोटण यांनी. तर एअर कूलर श्री प्रवीणजी चौगुले मोंड यांनी एअर कूलर आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे. आणि ब्लूटूथ एअर फोन आणि स्पीकरसाठी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे श्री गुरुदास वामन गाडी बापर्डे यांच्याकडून. आणि 4 भाग्यवान विजेते आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजेच काय तर मेगा फायनलच्या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला इथे 4 भाग्यवान विजेते काढण्यात येतील. परंतु तुम्हाला आवर्जून सांगतोय की तिकीट विक्री या ठिकाणी सुरू झाली आहे भाग्यवान विजेत्यांसाठी. आणि कुपनची किंमत आहे फक्त 10 रुपये. 10 रुपयामध्ये आज कोण 4 भाग्यवान विजेते असतील हे संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहण्यात येतील. चला आपण लगेचच तिकीट ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा आणि आपण या भाग्यवान विजेत्यांचा सहभाग घ्या. धन्यवाद. या ठिकाणी यानंतरचा आवाज तुम्ही ऐकाल. अमितजी साळुंके आहेत ते आपल्यासोबत जोडले जातील. आणि मी उत्तम मुंडगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओर टू कॉम्बॉक्स अमित. हे आयोजन भारी क्रिकेट Thanks, सामन्यांचं. धन्यवाद उत्तमजी मुणगेकर. समालोचन कक्षामध्ये जेव्हा अमोलजी जमदाडे सर उत्तमजी मुणगेकर सर यांच्यासोबत ज्या वेळेला बोलण्याची आम्हाला संधी मिळते त्याच वेळेला निश्चितपणे एक क्रिकेटमय वातावरणामध्ये ती स्पर्धा संपन्न होते. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. शांतिदूत कणकवली विरुद्ध शिवप्रेमी गव्हाणे या 2 संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. स्ट्राईक एंडला खेळतोय तो गुरु राणे. नॉन स्ट्राईक एंडला आहे आशुतोष माळी. गुरु राणे ज्याच्याविषयी गेले अनेक वर्ष आपण ऑन ग्राउंड त्याला मैदानामध्ये पाहिलेलं आहे. उत्तुंग अशा खेळ्या उत्तुंग असे क्रिकेटिंग शॉट्सच्या बॅटमधनं आपण पाहिलंय. या मैदानावरती आवश्यकता आहे एक मोठी टोटल 60 अर्थात जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता आहे. अल्पोपहाराची सर्वांना व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण प्लीज अमोलजी घरी यांच्या घरी जाऊन घ्यायचं आहे. फुल टॉस चेंडू जातो लॉन्ग ऑफ के बीच में से सीमा रेखा के बाहर. 4 रन्स जाने जाते जिसके लिए गुरु राणे. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि एका खेळाडूला आक्रमण करावंच लागेल पहिल्या चेंडूपासून. त्याच वेळेला हा सामना शांतिदूत कणकवली या संघाच्या अगदी जवळ येऊ शकतो किंवा या विजयामध्ये त्याचं योगदान त्यांना प्राप्त होऊ शकतो. गुरु राणे पुन्हा एकदा सज्ज होतोय. अनेक मोठ्या मैदानांचा अनेक मोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेला हा खेळाडू या मैदानामध्ये एज घेऊन जातोय मिस होतोय आणि ये टर्निंग पॉइंट हो सकता है. लिडिंग एज बॅटची घेऊन जातोय यष्टीरक्षक परंतु या ठिकाणी विकेटमध्ये कन्वर्ट करू शकला नाही आणि हा झेल कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. पाहायचंय गुरु राणे मैदानामध्ये किती वेळ आपल्या संघासाठी उपयुक्त अशी खेळी करतोय. मी आवर्जून कालच्या मॅचचा उल्लेख करेन. रोहित तानवडे याचे 2 झेल सुरुवातीच्या षटकामध्ये ड्रॉप झाले आणि रोहित तानवडेने त्याच इनिंग्समध्ये या मैदानावरती काल हाफ सेंचुरी पटकावली होती. पाहायचंय गुरु राणे याच्या बॅटबंद तशा पद्धतीचं प्रदर्शन होतंय का. चेंडू पडल्यानंतर सरळ जातोय तो यष्टीरक्षक. गोरोले यांच्या हातामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर लाईन आणि लेंथ आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे आणि सटीक लाईनवरती गोलंदाजी आपल्याला करताना पाहता तो हर्षद. गोलंदाज कोणत्या स्पीडने किंवा किती स्लो गोलंदाजी करतो यापेक्षा कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करतो अर्थात लाईन महत्त्वाची असते ॲज अ बॉलर. हर्षद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. गुरु राणे याच्यासाठी
पुन्हा एकदा लिडिंग एज घेऊन जाते डिक्लेरेशन बॉक्समध्ये. एम्पायर या ठिकाणी एक धाव घोषित करतायत. सिंगल मध्ये षटकार मध्ये चौकार अशा पद्धतीनं या ठिकाणी जो स्कोर कार्ड आहे तो वाढवावा लागणार आहे. शांतिदूत कणकवली या संघाला एका धावेने संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. 61 धावांचं उद्दिष्ट आहे आणि गुरु राणे याला सिच्युएशन हँडल कशी करायची असते. अनेक वेळेला अंडर प्रेशर त्याने आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलेला आणि या सामन्यामध्ये गुरु राणे याची बॅट तळपणं त्यांच्या संघ सहकाऱ्यांसाठी निश्चितपणे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ब्लॉक होलमध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन एरियामध्ये जातोय. चांगलं फिल्डिंग आकाश याच्याकडनं पाहायला मिळतंय आणि गेली 4 दिवस या मैदानामध्ये पाहतोय. देतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने थोडासा स्वैर असा थ्रो. 1 धाव एक्स्ट्रा मिळणार आहे. दोन तीन येस 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 3 धावेमुळे संघ 9 या धावसंख्येवरती पोहोचतोय. हर्षद वारंवार अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रित गोलंदाजी करताना दिसतोय. लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये अनेक चांगल्या गोलंदाजावरती अटॅक क्रिकेटमध्ये आपण पाहिलाय. वॉट अ शॉट. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आणि काय कॅच पकडलाय आकाश. हा मॅच विनिंग कॅच निश्चितपणे असू शकतो. गुरु राणे डगआउट मध्ये परततोय. शिवप्रेमी गव्हाणे या संघाला एक मोठी विकेट मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्या सर्व खेळाडू मित्रांना आवाहन करतोय. या देवगड मध्ये अनेक मोठ्या स्पर्धा ज्या आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी पासून असेल, आपला मिडबावची आपली ट्रॉफी असेल किंवा देवगडमधील पुन्हा एकदा आता तिथे एक नवीन चॅम्पियन ट्रॉफी होते आहे आणि या ठिकाणी या मैदानावर सुरू असलेली आपली FCC चॅम्पियन ट्रॉफी यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक दर्शक ही स्पर्धा अखंड महाराष्ट्रभर पोहोचते आहे. सर्व खेळाडू मित्रांना मॅच संपल्यानंतर फिल्डिंग करणारा जो संघ असेल त्यांनी क्रमाने कॅप्टनच्या मागून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. अराउंड द विकेट गोलंदाजी करतोय सुरेख असा चेंडू. वॉट अ बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि जातोय सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. एक चांगल्या लेंथवरती लाईनवरती गोलंदाजी करताना दिसतोय. ही जी लेंथ आहे ते ॲज अ बॉलर अतिशय महत्त्वाचे असते कारण अशा चेंडूवरती एक तर पॉईंटच्या डोक्यावरून आपण खेळू शकतो किंवा त्याला पूल करावं लागतं. परंतु स्पीड असेल गोलंदाजीला तर एवढं सोपं नाही आहे या मैदानावरती अशा चेंडूवरती फलंदाजी करणं. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव आणि आता तिसरा जो चेंडू असेल थोडंसं प्रेशर निश्चितपणे हा जो बॅट्समन आहे आशुतोष याच्यावरती एक गुणवान खेळाडू निश्चितपणे आहे. डॉट चेंडू अनेक चांगल्या खेळाडूंना क्रिकेटमध्ये पाहायला. पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळतोय. गुरुला चेंडूच्या मागे जातोय. फील्ड केला जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरं षटक आहे. 61 धावांचं टार्गेट आहे. गुरुसारखा बॅटर डगआउटमध्ये परतलाय आणि अशा वेळेला गुरुची जागा घेणारा नंबर 3 बॅट्समन आहे. या षटकापासूनच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. किमान 2 षटकार एखादा चौकार प्रत्येक षटकामध्ये जर आला तर त्याचा फायदा शांतिदूत कणकवली या संघाला होईल. आता पुन्हा एकदा लेडिंग एज घेऊन जातो डिक्लेरेशन बॉक्समध्ये. 1 रस आमचे राजकुमारजी पाळेकर या ठिकाणी घोषित करतायत. सिंगल डबलने स्ट्राईक होतो आहे. स्कोरबोर्ड हालता ठेवण्यामध्ये यश मिळतं आहे शांतिदूत कणकवली या संघाच्या फलंदाजांना. सुशील सारखा बॅट्समन अजून डगआउटमध्ये आहे. कदाचित एक फॉर्ममध्ये असलेला सुशील नंबर 3 मध्ये तो आला पाहिजे होता. या मॅनेजमेंटचं त्यांचं वेगळं नियोजन असू शकतो. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि जातोय तो सरळ यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. कदाचित हे जे षटक आहे ते टर्निंग पॉईंट षटक होऊ शकतं कारण 4 चेंडू टाकले गेलेत आणि त्यामध्ये मला वाटतं 2च धावा आतापर्यंत मिळाल्या गेल्या आहेत. लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये अशा पद्धतीनं एका मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणं
आव्हानात्मक असतं, परंतु हे आव्हान लिलया पेरले ते पेरलं आकाशाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मिस हिट होतोय, जातोय लॉंग ऑफ एरियामध्ये, फील्ड केला जातोय आणि आपली पकड या मॅचवरती मजबूत करताना दिसतोय तो शिवप्रेमी गव्हाणे हा संघ. षटक संपतंय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या होते 12. या संपूर्ण स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर राजकुमारजी पाळेकर आणि संतोषजी पाळेकर सर गेले 4 दिवस रखरखत्या उन्हामध्ये अंपायरिंग करतायत आणि ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते आहे. मॅनेजमेंटच्या वतीनं ज्यावेळेला ग्रँड फिनाले होईल, अंतिम सामना होईल, निश्चित त्या अनुरूप आपला सन्मान आणि सत्कार या मैदानावरती केला जाईल. तिसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर, मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, काय सीमारेषेच्या आतमध्ये की चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. अक्षय याच्या हातामध्ये चेंडू आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. पाहायचंय कशा पद्धतीनं या षटकामध्ये धावा वसूल केला. फिर एक बार बड़ा शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को खेला है. FCC चैंपियन ट्रॉफी 2026 षटकार. शिवलिंग पाटील, काय दर्जेदार एक टॉप क्वालिटी क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शिवप्रेमी गव्हाणे या संघाकडून सुद्धा अशाच पद्धतीची फलंदाजी यापूर्वीच्या इनिंग्समध्ये पाहायला मिळाली आणि दर्जेदार क्रिकेट, टॉप क्वालिटी क्रिकेट गेले 4 दिवस मैदानामध्ये अनेक या देवगडमधील आमचे जे कायम चर्चेत असणारे प्लेयर्स आहेत. काल देवगड शहरामधल्या 2-3 टीम या ठिकाणी खेळून गेल्या आहेत. जितू तेलीची बॅटिंग या मैदानाने काल पाहिली आहे. रोहित तानवडे याचा वारंवार मी उल्लेख करतो. आज प्रशांत आचरेकर आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे. पुन्हा एकदा अक्षय याचा वॉट शॉट यार, फिर एक बार मिड विकेट के ऊपर से हवाई सफर आणि पुन्हा एकदा एक उत्तुंग षटकार शिवलिंग पाटील याच्या बॅटमधनं. काय बॅटिंग पाहायला मिळते या मैदानावरती आणि या षटकारच बॅट्समॅनच्या बॅटमधून यावेत यासाठी या मैदानाच्या बाहेर जे पिपेरी आहेत ते यांचा आवाज येतोय. ज्या वेळेला पिपेरी जोरात वाजते त्यावेळेला बॅट्समॅनच्या बॅटमधनं उत्तुंग असे षटकार आपल्याला पाहायला मिळतील. येस, टोटल 30 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पोहोचतो. ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. मला वाटतं सुरुवातीचे किती बॉल झाले, 3 मध्ये 3 षटकार आले आहेत. पुन्हा एकदा शिवलिंग सज्ज होतोय. या चेंडूवर सुद्धा एक मोठा फटका होऊ शकतो. मिस हिट चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. मला वाटतं हॅट्रिक षटकारांची होते ती चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. अर्थात 18 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. अर्थात आत्तापर्यंत आणि 9 बोनस अशा पद्धतीनं आतापर्यंत या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 27 धावा निश्चितपणे पूर्ण केल्यात शांतिदूत कणकवली या संघाने. फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, बल्ले के ऊपर गेंद लगे, क्या यहाँ कैच हो सकता है अक्षय का. एक जबरदस्त ट्राई, लेकिन यहाँ इस ट्राई को विकेट में कन्वर्ट नहीं कर पाए अक्षय मिस्त्री. थोडंसं आमचे शांतिदूतचे जे प्लेयर्स आहेत प्लीज आपली भावना समजू. शांतिदूत या संघाचा कॅप्टन, आपला जो शोर होतोय म्हणजे आवाज होतोय, मैदानामध्ये जे बॅट्समन असतात त्यांना परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. ते जिंकण्यासाठीच मैदानामध्ये असतात. आपल्याला मेसेज द्यायचा असेल तर प्लीज एक वेळ खेळाडू षटक संपल्यानंतर जाऊन त्यांना देऊ शकतो. अक्षय मिस्त्री सज्ज होतोय, ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. कारपेट की तरह गेंद लॉन्ग ऑन एरिया में जाती हुई. दुसऱ्या रनसाठी कॉल आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि थोडंसं आशुतोष याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग मला दिसतंय. एक नवखा, एक नवोदित, एक उदयोन्मुख खेळाडू असं मी त्याचं वर्णन करेन, परंतु क्रिकेटमध्ये आपण चुस्त राहावं लागतं. षटक संपते. 3 षटकाच्या संपतीनंतर टोटल स्कोर कार्डवरती स्कोर होतोय
त्रेचाळीस या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. एकवीस प्लस 10 अशा पद्धतीने 31 या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. हॅलो हॅलो माईक चेक. पहिल्याच चेंडूवरती सुरेख असा चौकार शिवलिंग पाटील याच्या बॅटमधनं. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. गोरुले आपल्या बॉलिंग मार्कवरनं मोठा फटका डीप एक्स्ट्री कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. काय झेल होऊ शकतो, झेल सुटतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या रनसाठी कॉल आहे आशुतोष याच्याकडनं. थ्रो पोहोचतोय. 2 धावा या चेंडू मिळतायत. सामना जिंकण्यासाठीचा संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅट यांच्यामधला संघर्ष मैदानामध्ये, आणि याचं एकमेव कारण आहे की FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपल्याला जिंकायची आहे. गोरुले पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय आणि आउट. शिवलिंग पाटील डगआउट मध्ये परततोय. एकोणपन्नास या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय. सुरुवातीचे 3 चेंडू 6 धावा आतापर्यंत या 3 चेंडूवरती आलेले आहेत. 1 विकेट्स शिवलिंग पाटील याचे डगआउट मध्ये, आणि आता मात्र सुशील जाधव एक मॅच विनिंग प्लेअर असं सुशील याचं मी वर्णन करू शकतो. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, परंतु पंच या चेंडूला अवांतर ठरवतात. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव मिळते. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 50 संघाचा हाफशतक फलकावरती लागतंय. एका रोमांचक अवस्थेमध्ये हा सामना पोहोचतोय. पाहायचंय कोणता संघ हा पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करणारे सुशील जाधव याच्यासाठी एक सुरेख चेंडू, थोडासा फास्ट हा चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट. दुसऱ्या रनसाठी कॉल आहे. सुशील निघालाय. 2 धावा तर सहज पडून पूर्ण केल्या. तिसऱ्या रनसाठी कॉल आहे, पण पाहायचं या ठिकाणी सुशील हा स्ट्राईक वरती राहण्याचा प्रयत्न करतोय. 1-1 रन्स, 1-1 चेंडू, जसा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी गोरुले आपल्या बॉलिंग मार्कवरनं सुरेख असा चेंडू पॅड वरती आदळतोय चेंडू, आणि हा चेंडू जो आहे तो या मॅचचा टर्निंग पॉइंट चेंडू आहे. 53 या धावसंख्येवरती संघ. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. 8 ठिकाणी मिरॅकल, चमत्कार. कणकवली या संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल. आशुतोष स्ट्राईक वरती खेळतोय. गोरुले याचा हा पुढचा चेंडू, वॉट शॉट, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. ICC चॅम्पियन ट्रॉफी षटकार, परंतु कणकवली हा संघ या सामन्यामध्ये पराभूत होतोय केवळ 2 धावांनी, आणि त्याची कारण मात्र शांतिदूत कणकवली हा संघ निश्चितपणे शोधेल. कारण ज्या वेळेला फिल्डिंग हा संघ करत होता त्यावेळेला पडलेले वाईड चेंडू आणि फिल्डिंगच्या माध्यमातून निघालेले 1-1, 2-2 रन्स, यामुळे शांतिदूत कणकवली हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. शिवप्रेमी गव्हाणे हा संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय.
आणि निश्चितपणे या सामन्यामध्ये शिवप्रेमी गव्हाणे या संघाचं आम्ही अभिनंदन करतो, कारण विनर टीम आहे. यानंतर मायक्रोफोनवरती आवाज बदलतोय, मात्र प्रेक्षकांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय, आपण कुठेही जाऊ नका. मायक्रोफोनवरती आवाज बदलतोय आमचे मित्र पंकज जिल्हाड. शांतिदूत कणकवली या संघाचा कॅप्टन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या, मान्यवर कक्षामध्ये यायचं. शांतिदूत संघाचा